नमस्कार. जय महाराष्ट्र. शासनाचं म्हणणं असं आहे की त्यांनी कुठेही असं म्हणलेलं नाही आहे की हिंदी ही अनिवार्य राहील. तर 16 एप्रिलला शासनाने हिंदी सक्तीची राहील किंवा अनिवार्य राहील यासंबंधी परिपत्रक काढलं होतं आणि त्यानंतर चौफेर टीका झाली. त्यानंतर 17 जूनला शासनाने त्याचं शुद्धीपत्रक काढलं. त्यामध्ये हिंदी अनिवार्य राहणार नाही पण पर्यायी राहील असा त्यांनी उल्लेख केला. पण यांनी त्यामध्ये अटीच अशा घालून ठेवलंय की हिंदी ही अनिवार्यच आहे असा शब्दोल्लेख न करताही त्यांनी ते साध्य केलं. तर त्यामध्ये त्यांनी अट अशी घालून दिली आहे की एका वर्गातील किमान 20 मुलांनी अशी इच्छा दर्शवी की त्यांना हिंदी व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची. आता पहिलीचा मुलगा जो शिकायला येतो तर त्याच्या आईच्या हाताने भाग खातो आणि हा त्यांना सांगणार की मला हिंदी नाही शिकायची, मला दुसरी भाषा शिकायची. समजा असं झालंच, पण गावातील कुठल्या शाळेमध्ये एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी संख्या, गाव वाड्या वस्त्यावरल्या तुम्ही शाळेची 1ली ते 4थी पर्यंत जरी विद्यार्थी संख्या मोजली तरी काही काही शाळांची ती संख्या 20 भरत नाही. आणि ह्या अटी त्यांच्या आपण कशा पूर्ण करणार आहेत? म्हणजे अप्रत्यक्षपणे यांनी हिंदी लादलीच ना मग आपल्यावर.